महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना नुकताच महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यापूर्वी एका विद्यापीठाकडून डिलीट ही पदवीही बहाल करण्यात आली। एवढी मोठी पदवी, एवढा महान पुरस्कार मिळून सुद्धा शिंदे साहेब तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या कामाची, तुमच्या कार्याची प्रसिद्धी पाहिजे तशी महाराष्ट्रात करताच आली नाही। पण अहो, एका स्टँडअप कॉमेडियननी तुमचा उल्लेख शिंदे साहेब गद्दार असा केला। तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात किंबहुना 33 देशांमध्ये तुमच्या कार्याला जी काही प्रसिद्धी दिली ती खरंच उल्लेखनीय आहे। शिंदे साहेब, या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना माफ करा, तुमच्या लाभार्थ्यांसाठी एक इव्हेंट तुम्ही केलाच पाहिजे। राहिला प्रश्न गद्दार शब्दाचा, ते शिंदे साहेब तुम्ही सुरत गुवाहाटी मार्गे जेव्हा फिरत होतात ना, अगदी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या गावागावातल्या पारापासून तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत, लग्न समारंभापासून तर घरातल्या वास्तुशांतीपर्यंत तुमचा उल्लेख महाराष्ट्रानं तसा आणि तोच केला। पण हो, तुम्ही जर आता तुमचा उल्लेख गद्दार केल्यानंतर कार्यालय फोडणार असाल तर शिंदे साहेब, तुम्हाला गद्दार म्हणून तुमच्याच पक्षात तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांची यादी फार मोठी आहे। मी तर म्हणते, काल कुणाल कामराचं कार्यालय फोडणाऱ्यांचीही तुम्ही चौकशी करा। त्यातली बरीचशी माणसं कदाचित तुम्हाला आधी गद्दार म्हणून मग तुमच्या पक्षात आलेली असते। शिंदे साहेब, तुम्ही कुणाल कामराचं कार्यालय फोडणार असाल तर मग तुम्ही संतोष बांगरांचं कार्यालय फोडणार। शिंदे साहेब, तुम्ही कुणाल कामराचं कार्यालय फोडणार असाल तर तुम्ही रवींद्र वायकरांचं फोडणार का? तुम्ही सदा सरवणकरांचं फोडणार का? तुम्ही मनीषा कायंद्यांचं फोडणार का? फार मोठी यादी आहे शिंदे साहेब। तुम्ही कुणाचं कार्यालय फोडणार? शिंदे साहेब, तुम्ही कुणाल कामराचं कार्यालय फोडणार असाल तर तुम्ही माननीय अजित पवारांबद्दल काय भूमिका घ्याल? काल सभागृहात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, हो हे तेच गृहराज्यमंत्री जे पुण्याच्या स्वारगेट बलात्काराप्रसंगी अत्यंत बेजबाबदार विधान करतात, ते गृहराज्यमंत्री काल कुणाल कामराचं सीडीआर तपासलं जाईल, कोण याच्या मागे बोलविता धनी आहे याचा तपास शोध घेतला जाईल। बापरे, कदम साहेब फार विशेष वाटलं। हे तर काहीच नाही, काल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी काय तात्काळ प्रतिक्रिया दिली ना, बापरे, म्हणजे राज्यपालांनी केलेल्या महामानवांच्या अपमानापासून तर काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अवमानापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकी तात्काळ प्रतिक्रिया दिल्याचं मी तरी अजूनपर्यंत बघितलं नाही। म्हणजे त्यांचं कसं अगदी असं अभ्यासू सगळं असं असतं। पण शिंदे साहेब, तुम्हाला गद्दार म्हटल्यानंतर जी काय तात्काळ प्रतिक्रिया फडणवीस साहेबांनी दिली आहे, म्हणजे ती इतकी तात्काळ होती की कुणाल कामराने जवळजवळ मी विधान करतोय असं फडणवीस साहेबांना आधी सांगून ठेवलं होतं की काय इतकी तात्काळ प्रतिक्रिया होती। म्हणजे शिंदे साहेब, तुमच्या पक्षातली बरीचशी लोक कोणी सुपारी दिली असं म्हणत होती काल, पण फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया पाहून जर त्यांना संशय फडणवीस साहेबांवर आला तर मला तरी अजिबात विशेष वाटणार नाही। शिंदे साहेब, तुम्ही अनैतिक मार्गाने पक्ष फोडलात, आमदार फोडले, खासदार फोडले, कार्यकर्ते फोडले। एवढं फोडून अनैतिक मार्गाने तुम्ही पक्ष चिन्ह घेतलं, निवडणूक आयोगानं तुम्हाला बहाल केलं। एवढं सगळं मिळूनही एका स्टँडअप कॉमेडियनने तुम्हाला गद्दार म्हटलं तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या? असो, खरं बोललं तर त्रास होतो। शिंदे साहेब, तुम्ही पक्ष चिन्ह चोरलं। आता महाराष्ट्राच्या जनतेचं किंबहुना देशातल्या जनतेचं जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा तुमचा कुटील कट असेल तर शिंदे साहेब, कार्यालय आमचे नाही तुमचे फुटतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।